आपल्यासोबत आता तांबे गावचे उमेदवार आहेत किरण पाटील. दादा, निवडणूक सुरू आहे, आपण प्रचार तर करताय, काय नेमकी भूमिका आहे, आपण काय म्हणून निवडणुकीला उतरलात? काय म्हणून उतरलो आहे की दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढवतो आहे आणि वहिनींच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवतो आहे. संदर्भ असा झाला आहे की सर्वसामान्य माणसाचा अशी बुद्धिकाची भावना आहे की काही ट्रस्टवरती जे कामगार आहेत ती कामगार आहेत, पण त्यांच्या नावावरती एकही गुंठा जमीन नाही. तर जमीन नसतानासुद्धा त्यांनी कृष्णेचे सभासत्व केलेलं आहे. तर याचे अर्थ असा होतो आहे की पूर्णपणे भविष्यात त्यांनी ट्रस्ट पण त्या पद्धतीनंच करत खाजगी केला. आता कृष्णा पण खाजगी करण्याचा डाव आहे. दुसरा मुद्दा असा आहे की त्याचा संदर्भ असा होतो की घाटमाथ्यावरती परगावी सभासद आहेत. परगावी सभासद असताना घरी कोण आई वडील म्हातारे असतात. तर संदर्भ असा होतो की कारखान्याकडून नोटीस पाठवायची आणि पोस्टमास्टर मॅनेज करायचा. पोस्टमास्टर मॅनेज केल्यानंतर नोटीस त्यांच्यापर्यंत पोचून द्यायची नाही. ही घाटामाथ्यावरची परिस्थिती आहे. आणि त्यांचं सभासद 3 नोटीस झाल्यानंतर सभासद कॅन्सल करण्याची नोटीस पाठवायची आणि बरोबर रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर करायची. असे 600 ते 700 शेअर्स त्यांनी जवळजवळ घाटमाथ्यावरती मागील 5 वर्षात कमी केलेले आहेत. मग ह्या ज्या गोष्टी कारभार चालू आहे, हा भोंगळा कारभार आहे सगळा. सभासद हा मालक राहायला पाहिजे, ही अशी वहिनी साहेबांची भूमिका आहे, दादांची भूमिका आहे. त्यामुळं त्या बाजू धरूनच आम्ही हे मुद्दे धरून आम्ही उतरलेलं आहे. आत्ता कितपत येशील असं वाटतं, काय वाटतं? 100% जनमानसातनं एवढा उद्रेक आहे की ही नकोशी झालेली आहेत. पाणीपट्टी असेल, मध्ये आबा बोलले, वहिनी बोलले, पाणीपट्टी माध्यमातून जे कमी केलेले आहे दादांनी, करणार आहे सत्ता आल्यानंतर. आज शेतकरी एवढा होरपळा गेला आहे की न सांगण्याच्या पलीकडे होरपळा गेलेला आहे. आणि हे माणसातली माणसं आहेत, संस्थापक पॅनलचे अविनाश दादा वगैरे ही माणसातली माणसं आहेत. आज आमचा दादा ह्या परिस्थितीतसुद्धा जनमानसात जो कमीत कमी 150 ते 200 किलोमीटर रोजचा रोज प्रवास करते, सभासदांपर्यंत पोचतात, अडीअडचणी जाणून घेतात. कोणतंही निमंत्रण द्यायला लागत नाही. नुसता एक जरी फोन केला तर दादांना बास होते, तेच निमंत्रण होते. आणि आमच्यात नंदीची प्रथा नाही, सर्वसामान्य सभासद दादांना भेटू शकतो, पण त्यांच्यात चायपेक्षा किटली गरम आहे. अशी परिस्थिती आहे आत्ताची त्यांची. आणि त्यांच्यात रांग लावायला लागत्या, पण आपल्यात रांग लावायसुद्धा लागत नाही. कधीही एनी टाईम रात्री 12 वाजता घरी जावं वाड्यात, एनी टाईम दरवाजा उघडा असतो. चहा पाणी जेवल्याशिवाय विचार माणूस की आपुलकी दिल्याशिवाय तिथनं जाऊन येत नाही. तर हे संस्थापक पॅनलचे उमेदवार आहेत. आता प्रचार सुरू आहे, घर टू घर प्रचार सुरू आहे. ते सभासदांना भेटत आहेत, त्यांची भूमिका सांगत आहेत. त्या भूमिकेतनं त्यांना मतदान करण्याचं आवाहन करतात. आणि त्यांच्या मते असं सांगता येतं की आता त्यांच्या ज्या आता प्रचारामध्ये सुरू असलेल्या सभासदांची मतं येतात, त्यामध्ये त्यांना आता आत्मविश्वास आहे की हे पॅनल त्यांचं बहुमतानं विजयी येईल. सांगली तकसाठी शीतलकुमार शेटे, वाटेगाव.